सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून लाखांचा ऐवज लंपास. फैजपूर येथील तहानगरमध्ये राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी हातसफाई करत लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारी मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी 93,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व 8,000 रुपये रोख असा 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. कराड, जिल्हा सातारा येथे महसूल विभागात नोकरी करीत असताना सेवानिवृत्त झालेल्या बबन सुभान तडवी हे कराड येथेच सध्या वास्तव्याला आहे व त्यांनी फैजपूर येथेही तहाननगर भागात नवीन घर बांधलेले आहे. मुलाच्या लग्नानिमित्त ते 1 महिन्यासाठी येथे आले होते. लग्न कार्य आटोपून ते परत कराड येथे गेले असता त्यांनी घराची जबाबदारी त्यांचे लहान भाऊ राजू सुभान तडवी यांच्यावर सोपवली होती. यानुसार राजू तडवी हे या घरात झोपले होते. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राजू तडवी हे बाहेर गावी गेल्याने या नवीन घरात कोणीही नव्हते. ही संधी साधत सोमवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील 15,000 रुपये तसेच 78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 8,000 रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी राजू तडवी यांना मिळताच त्यांनी घराकडे धाव घेतली व चोरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते, मात्र फारसा माग मिळाला नाही. सदर केस संदर्भात एपीआय रामेश्वर मोतोळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विनोद गाभाणे हे तपास करीत आहे.